गुड मॉर्निंग. तर आता वाजले होते पहाटेचे 4. एवढ्या सकाळी आम्ही कशासाठी उठलो तर चला तुम्हाला समोर सांगते. सकाळी उठून पटापट सगळ्यांची तयारी केली, मुलांना उठवलं, सगळे रेडी झालो आणि आम्ही निघालो होतो छान महाबळेश्वरसाठी. रस्त्याने इतकं छान धुकं होतं, की खूप छान वाटत होतं. मस्त आम्ही गाडीमध्ये निघालो. सगळेजण खूप मज्जा आली होती आणि आम्ही रस्त्याने जाताना सगळे नाश्ता करून नाही निघालो आणि घरून पण काहीच घेतलं नव्हतं म्हणून आम्हाला थांबायचं होतं नाश्त्यासाठी म्हणून मी काही खाली उतरून ते हॉटेल वगैरे चेक करत होती, की तिथे आपल्याला जे पाहिजे ते मेनू आहे का? पण तिथे काही ते होतं नाही म्हणून आम्ही पुन्हा परत निघालो आणि एका ठिकाणी शेवटी आम्ही थांबलो छान तिथे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पण तिथेच नाश्ता करा. इथे छान थालीपीठ वगैरे मिळतात. सातारा रोडवर जेव्हा महाबळेश्वरसाठी आपण टर्न घेतो ना, तेव्हा ते हॉटेल आहे अभिरुची म्हणून. तिथे छान थालीपीठ तिथले खूप फेमस आहे. आम्ही छान नाश्ता वगैरे केला आणि पुन्हा तिथून निघालो आम्ही महाबळेश्वरसाठी आणि छान तिथून निघाल्यानंतर पूर्ण टर्न आणि घाटाचा रस्ता होता आणि खूप पाऊस चालू होता. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो. गेलो पहिल्यांदा लॉर्ड पॉइंटवर. हे तर त्या पॉइंटची पार्किंगच होती आणि इथूनच इतकं छान वाटत होतं. सगळे पसरलेलं होतं पूर्ण. पॉइंट ते दिसत पण नव्हतं आतमध्ये. त्याच्यानंतर 800 किलोमीटर पायी चालत गेल्यानंतर तिथून हा लॉर्डविक पॉइंट होता. हे बघा लॉर्डविक पॉइंट. हा तो पार्किंगमधूनच एवढा छान दिसतो. इथे फक्त याची पार्किंग आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर 800 मीटर गेल्यानंतर आतमध्ये हा पॉइंट आहे, मेन पॉइंट आहे आणि तिथून आपल्याला एलिफंटा हेड पॉइंट दिसतो. इथे पहिले आम्ही चहा वगैरे घेतला छान. मग आतमध्ये चालत जाऊन तिथे आम्ही तो पॉइंट बघितला आणि तिथूनच आम्ही एलिफंटा पॉइंट बघितला. कारण एवढं त्याच्यासमोर पण तो 300 मीटर जायचं होतं. एवढं चालणं तर पॉसिबल नव्हतं आता. म्हणून आम्ही तिथनंच छान फोटोशूट वगैरे केले, फोटोज वगैरे काढले आणि बाकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते काय झालेलं. बाय बाय.